आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणाचे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत। गव्हाचे पिठाचे मोदक हे एक वेळा खूप चिवट असे होतात, तर त्यासाठी आपण इथं कोणते पीठ वापरणार आहोत ते देखील सांगणार आहे। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपण पुरण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं 1 वाटी हरभऱ्याची डाळ आहे, ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही आपल्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ह्याला थोडीशी पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे आपण ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता कुकरमध्ये आपण पुरण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे। आता 1 वाटी डाळीसाठी इथं 2 पेले मी पाणी घालत आहे। त्यात आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कच्चं तेल आहे ते घालायचं आहे। या तेलामुळं डाळ आहे ती छान अशी मऊसूत शिजली जाते। आता ही डाळ आहे स्वच्छ धुवून झालेली, ती आपण हे कुकरमध्ये घालून घेणार आहोत। आता एक उकळी आणून द्यायची आहे। इथं बघू शकता उकळी आलेली आहे। झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण इथं कणिक मळून घेऊया। आता बऱ्याच वेळा मोदक खाताना ते चिवट होतात, त्यासाठी आपण इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत। त्यासोबत आपल्याला 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठानं गव्हाचे मोदक आहेत ते चिवट होत नाही, त्यामुळे इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा इथं तेल घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर हे पूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचा आता घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। कणिक मळताना ही थोडीशी घट्ट मळून घ्यायची आहे, कारण मोदक जर लाटताना आपल्याला ते सोपं जातं। आता इथं कणिक आहे ती छान अशी घट्टसर मळून घेतलेली आहे। आता ही झाकण लावून आपल्याला ठेवायची आहे। आता इथं कुकर पण आपला थंडगार झालेला आहे। आता इथं बघू शकता डाळ आपली अगदी मऊसूत शिजली गेलेली आहे। आता चाळणीवर ही डाळ आपण काढून घेऊया। यातलं पाणी आहे ते सर्व नितळून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये ही डाळ आहे ती आपण काढून घेऊया। आता ह्याचं आपण पुरण तयार करून घेऊया। आता 1 वाटी डाळीसाठी इथं मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे। तुम्ही याऐवजी 1 वाटी साखर किंवा अर्धा गूळ अर्धी साखर वापरली तरी पण चालेल। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता गूळ इथं वितळला आहे, त्यामुळं आपल्याला हे पातळ वाटत आहे, पण जसं हे शिजत जाईल तसं ह्याचा एक गोळा तयार होईल। साधारण 3 ते 4 मिनटं पूर्ण पुरण शिजवायला लागतं। सतत हे हलवत राहायचं आहे, नाहीतर गूळ आहे त्यामुळे तो कढईला खालती चिकटला जाईल आणि ह्याचा पूर्णपणे कलर बदलला जाईल। आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचाभर वेलची पावडर घालायची आहे। थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घालते। इथं मी पिस्ता, बदाम आणि मनुके वापरलेले आहेत। म्हणजे आपण जेव्हा हे मोदक खातो तेव्हा ते दाताखाली छान असे लागले जातात। पुरण हे आपल्याला वाटून घ्यायचं नाही आहे, पुरण हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे खाताना हलकीशी डाळ जर तोंडात आली तर खूप ती छान चव लागते। त्यामुळं आपण इथं अगदी बारीक वाटून घ्यायचं नाही। डाळ आपली बरोबर शिजली गेलेली आहे, त्यामुळं असं चमच्यानंच आपण हे हलवतानाच ती डाळ आपली एकदम मऊसूत शिजली जाते। इथं बघू शकता पुरण हे आपलं मस्त तयार झालेलं आहे। चमचा हा उभा राहतो पुरणामध्ये, म्हणजे पुरण आपलं बरोबर परफेक्ट तयार झालेलं आहे। आता ह्याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया। आता इथं कणिक पण आपली ही छान मुरली गेलेली आहे। हलकंसं तेल लावून ह्याला एकदा 1-2 सेकंद आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे। आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया। जेवढा आपण मोदक करणार आहे तेवढा ह्याचा गोळा करून घेऊया। साधारण या कणकेमध्ये 11 ते 12 मोदक बरोबर होतात। 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 11 ते 12 मोदक होतात।
आता हलकंसं ह्याला गोळ्याला थोडंसं पीठ लावायचं आहे, जास्त पीठ लावू नका, नाहीतर मोदकाची पारी आहे ती एकमेकाला चिकटणार नाही आहे. आपल्याला थोडंसं लाटण्यापुरतंच पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही आता गोलसर लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही आहे, मधी हलकीशी जाड आणि कडेनं पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची आहे. इथं बघू शकता अशी थोडीशी जाडसरच कडेनं ठेवायची आहे. आता पुरण हे गार झालेलं आहे. हलकासा एक गोळा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता इथं मी मोदकाचे 2 प्रकार करून दाखवते. पहिल्यांदा मोदकाला अशा कळ्या पाडून घेणार आहोत. एक अर्धा इंचावर अशा आपण ह्या पाकळ्या करून घेणार आहोत आणि मग आपण ह्याच्यात सारण भरून घेणार आहोत. याला जास्त गव्हाच्या मोदकाला जास्त कष्ट करायला लागत नाहीत. गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं चिकट असतं, त्यामुळे पटकन ह्याच्या पाकळ्या तयार होतात. आता हलक्या हातानं गोलाकार असं दाबतच ह्याला छान असा आकार द्यायचा आहे आणि सर्व पाकळ्या आहेत त्या मिटून घ्यायच्या आहेत. या प्रकारे असा हा मोदक तयार झालेला आहे. आता दुसरी पारी लाटून घेत आहे. आता इथं दुसऱ्यांदा आपण करत असताना पहिल्यांदा आपण सारण भरून घ्यायचं आहे, मग आपल्याला ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. असं केलं तरी पण चालेल किंवा पहिली पद्धत सांगितली होती त्याप्रमाणे केलं तरी पण चालेल. कुठलीही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता. आणि आपण तांदळाचे जसे मोदक करतो त्याप्रमाणे हे त्यापेक्षा हे पटकन असे मोदक तयार होतात. आता याप्रमाणे मी सगळे मोदक तयार करून घेते. आता ज्या चाळणीत आपण उकडून घेणार आहोत त्या चाळणीला हलकंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खालती मोदक आहेत ते चिकटणार नाहीत. आता जेवढे बसतील तेवढे मोदक ह्या आपण चाळणीमध्ये ठेवून उकडायला ठेवायचे आहेत. आता हे करत असतानाच एका कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे. पाणी हलकं गरम झालेलं आहे. आता हे आपल्याला 7 मिनिटच उकडून घ्यायचं आहे, कारण जास्त गव्हाचं पीठ असल्यामुळं ते उकडायला जास्त वेळ लागत नाही. आता इथं 7 मिनिटानंतर बघू शकता मस्त इथं मोदक आपले तयार झालेले आहेत. छान असे उकडले गेलेले आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात. खायला पण हे अप्रतिम लागतात. पूर्वी अशाच पद्धतीने पुरणाचे मोदक तयार केले जात असत. मस्त इथं आपले हे पुरणाचे उकडीचे गव्हाचे मोदक तयार झालेले आहेत. साधारण एवढ्या साहित्यामध्ये माझे 12 मोदक तयार झालेले आहेत आणि तेवढं थोडंसं पुरण शिल्लक होतं, त्याचा मी साच्यामध्ये घालून एक पुरणाचा मोदक तयार केलेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि या गणेश चतुर्थीला असे पुरणाचे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा. आता इथं एक मोदक आहे तो तुम्हाला मी हलकासा ओपन करून दाखवते. मस्त असं पुरण छान भरलं गेलेलं आहे आणि तूप टाकून मस्त ह्याचा नैवेद्य तुम्ही गणपतीला दाखवा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.